हॅलो एव्हरीवन. आज आपण बनवणार आहोत इन्स्टंट चॉकलेट कपकेक्स, जे विदिन 7 to 8 मिनिट्स मध्ये होतात आणि जे लहान मुलांना सुद्धा खायला फार आवडतात. सो लेट्स गेट स्टार्टेड. तर तुम्हाला आवडेल की तुम्ही कोणतेही क्रीमचे बिस्किट इथे यूज करू शकता. मी इथे ओरिओचे बिस्किट यूज करत आहे. आता इथे मी ग्राइंडर मध्ये बिस्किट्स ऍड करून घेत आहे, जे आपल्याला ग्राइंड करायचे आहेत. आणि आपल्या बिस्किटच्या क्वांटिटी नुसार आपण त्याच्यामध्ये 1/4 रेशोनुसार मिल्क सुद्धा ऍड करायचं आहे, ज्यानुसार ते जे बॅटर आहे ते प्रॉपर स्मूथ कन्सिस्टन्सी मध्ये होईल. तुम्ही इथे बघू शकता की फाईन असं बॅटर जे आहे ते आपलं रेडी झालं आहे. ते फार स्मूथ कन्सिस्टन्सी मध्ये आहे. मी इथे आप्याचं भांडं घेतलं आहे, जे मी ऑलरेडी ग्रीस केलं आहे. आता आपण जे आपलं जे बॅटर आहे ते आपण ह्याच्यामध्ये आता पोर करूया. मोल्ड मध्ये जे आपलं बॅटर आहे ते मी पोर करत आहे. थोडं ते कन्सिस्टन्सी त्याची थिक अशी झाली आहे, त्याच्यामुळे ते पोर करताना थोडासा प्रॉब्लेम येतोय. बट तुम्ही ते करू शकता इझिली. थोडं मिल्क जर तुम्ही जास्त अजून ऍड केलं, पण ते एकदम फाईन कन्सिस्टन्सी नाही होणार, ते एकदम लिक्विड सारखी कन्सिस्टन्सी होणार. सो त्यानुसार तुम्ही मिल्क वगैरे ऍड करायचं. पूर्ण मोल्ड माझे पोर करून झाले आहेत. आता त्यामध्ये मी थोडं अजून टेस्ट येण्यासाठी ह्याच्यामध्ये मी चॉकलेट ऍड करत आहे. तुम्ही हवं तर त्याच्यामध्ये तुम्ही तुमची कॅडबरी ऑरेंज तुम्ही डार्क चॉकलेट सुद्धा इथे यूज करू शकता, पण मी इथे नॉर्मल चॉकलेट यूज करत आहे. आता मी इथे माझे सगळे चॉकलेट्स ऍड करून झाले आहेत आपल्या बॅटरमध्ये. आता मी अगेन त्याला वरती बॅटर टाकून त्याला कव्हरअप करणार आहे. पूर्ण मोल्ड कव्हरअप करून झाले आहे. आता हे जे आप्याचं भांडं आहे ते आपल्याला लो फ्लेम वरती 7 to 8 मिनिट साठी बेक करून घ्यायचे आहे. आता तुम्ही इथे बघू शकता, आपलं 8 मिनिट नंतर जे बॅटर आहे कपकेकचं ते प्रॉपर असं आपलं फ्लफी झालेलं आहे. आता इथे आप्याचं भांडं थंड झालं आहे, तर मी मोल्ड मधून एक एक करून असं काढून घेऊन ते आपण प्लेटमध्ये आता सर्व करून घेऊया. आता ह्या कपकेक वरती माझ्या लहान बहिणीची रिॲक्शन बघा काय असते. जर लहान बहिणीची रिॲक्शन जर तुम्ही बघा, तिला ते कपकेक जे आहे ते फारच आवडले. तो तुम्ही सुद्धा घरी नक्की हे ट्राय करून बघा. थँक्यू फॉर वॉचिंग. स्टे ट्यून्ड.